ज्या जन्म मृत्यूच्या जयते फेऱ्यातून सुटण्या करता म्हणून येते तुझी सगळा वर्षाचं व्रत केलेलं त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात एकदा दोनदा 10 वेळा तुला जन्म मला सोडून प्रार्थना केली, मला सोडून सांगता केली जा तुला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवा. तेवढं बोलून ऋषी लोक बसले नाही. त्यांनी काय केलं आपल्या डोक्यात हात घातला आणि डोक्यातली एक बोट म्हणजे एक जटा काढली बारीक केस असं जमिनीवर आपटली. त्या बोटीतनं एक राक्षसी निर्माण केली ती राजावर सोडली मारण्याकरता. जेव्हा ती राक्षसी राजावर सोडली राजा भगवत भक्त होता. भक्ती त्यानं श्रेष्ठ केली असल्यामुळं त्या राजाच्या रक्षणाकरता स्वतः महाविष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र राजाला दिले. ते राजाच्या देवघरात होतं. त्या सुदर्शन चक्राने हे सगळा प्रकार बघितला. त्याला वाटलं किती दिवस राजाचं फुकट बसून खायचं. आज राजावर संकट आलेलं आपण धावून गेलं पाहिजे म्हणून ती सुदर्शन चक्र त्या देवघरातनं उठलं. गार 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 फिरत बाहेर आलं. पहिल्यांदा त्या राक्षसीचा नाश त्या सुदर्शन चक्राने केला. नुसता राक्षसीचा राज करून ते सुदर्शन चक्र बसलं नाही. ज्या दुर्वास ऋषींनी ही कृत्या ही राक्षसी ते अंबरीश राजाच्या अंगावर सोडलेले त्या दुर्वास ऋषीच्या मागे लागले. दुर्वास ऋषीने पाहिलं बापरे हे तर महाविष्णूचं सुदर्शन चक्र हे कुणाला आवडण्याची ताकद नाही. दुर्वास ऋषी जीव मोठी धरून लागले पळाला. पळत असताना सत्य लोकात गेले, कैलासात गेले, वैकुंठात गेले. हे आवडा हे आवडा हे आवडा कुणाला आवडताना शेवटी महाविष्णूकडे गेले. त्यांनी सांगितलं हे चक्र माझं आहे म्हणले खरं म्हणजे वापरायला आता दुसऱ्याला दिलं. भक्त परायणा अंबरीश राजाला दिलंय. तुम्हाला जर काही सांगायचं असेल अंबरीश राजाची शरण देव स्वतःच महात्म्य वाढवण्यापेक्षा भक्ताचं महात्म्य वाढवण्यामध्ये देवाला मोठा मोठेपणा असतो. मग शेवटी जे आहे ते अंबरीश राजाकडे यायचे दुर्वास ऋषी आले, त्यांची शरणागती केली. मग अंबरीश राजाने थांब म्हटल्यावर त्या ऋषींचं संरक्षण झालं. एवढ्या सगळ्या जयती प्रवासाला जवळजवळ 1 वर्ष. तोपर्यंत राजा नुसत्या तीर्थावरच होता. जेवण केलं नाही, अन्न त्यानं ग्रहण केलं नाही आणि जे काही शाप देवा ऋषीच्या मुखातून बाहेर पडले होते ते शाप मात्र भगवंताने अंबरीश राजाला न लागू देता हे 10 जन्म देवाने स्वतः घेतले. ते 10 जन्म म्हणजे देवाचे 10 अवतार आहे. म्हणून तुकोबाला म्हणतात अंबरीषीसाठी जन्म सुशी दुष्ट निर्धारी. देवाने स्वतः भक्ता करता जन्म सोसले. जन्म सोसणं सोपं आहे का? अत्यंत कठीण द्यायचे असणारे काय सांगू गर्भीचे मधुरोगिता नारायणा मौस मधुमुद्राना लक्षण ध्यातसे असणारा दुःखमय जन्म. पण भक्ता करता भगवान परमात्म्याने सगळं सहन केलं. कारण देवाचं ब्रीदच आहे. देव काय करतो भक्ताच्या वाट्याचं दुःख स्वतः ग्रहण करतो. भक्ताला सुखाची प्राप्ती करून ठेवतो. सुख ठेव्यासाठी दुःख आपणची भूमिका देवाचा नाही असल्यामुळं देवाने अंबरीश असणार हे सगळं दुःख स्वतःवर घेतलं. तेच देवाचे 10 जन्म म्हणून तुकोबाला म्हणतात अंबरीषीसाठी जन्म सोशिले दुष्ट किती अनेक दुष्टाचा देवाने नाश केलेला. कितीतरी दुष्ट रावणासारखी, कंसासारखी, हिरण्यकश्यपूसारखे अनेक दुष्ट देवाने ते अवतार धारण करून मारून टाकलेले आहेत. देवाच्या संतांच्या अवतारामध्ये हाच फरक आहे. काय देव ज्यावेळेस अवताराला येतो त्यावेळेस तो दुष्टाचा नाश करतो आणि संत ज्यावेळेस अवताराला येतात त्यावेळी दुष्टाला ठार मारत नाही, त्याचा दुष्टपणा घालतो. म्हणून तर ज्ञानोबाराने प्रसादानामध्ये मागणं मागताना देवाला म्हटलेलं जे खळांची गणपती म्हणजे वाईट होती. खळाचा नाश व्हावा असं ज्ञानोबारांचं बोलणं नाही. खळाची फक्त वाईट बुद्धी जावं असं ज्ञानोबारांचं बोलणं. संत दुष्टाचा दुष्टपणा घालवतात आणि देव मात्र अवताराला आल्यानंतर त्याचा दुष्टपणा घालवण्याच्या भानगडीत परत नाही. डायरेक्ट एन्काउंटर डायरेक्ट देव त्यांना ठार मारतो. म्हणून तर तुकोबारा देवाचं वर्णन करत असताना म्हणतात
भक्तरागे पाया भक्तरागे पाया दुर्जनाचा यदी करून संहारण पूर्ण अवतार रामकृष्ण देव दुष्टाचा नाश करतो आणि संतांच्या देवाच्या अवतारात हा फरक आहे. तुकोबाराय म्हणतात की बाबा अनेक द्यायचे दुष्टाचं दुष्ट निर्दळाने किती अनेक दुष्टाचा देवाने नाश केलेला किती तुकोबाराय सगळे सांगत बसायला वेळ नाही. भक्तांचा मात्र देव सांभाळच करतो. तुकोबाराय म्हणतात हा तुझा दयाळूपणा खूप अलौकिक आहे म्हणून तुकोबारा देवाला धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल देवाला तुकोबारा धन्यता देतात. देवा तू धन्य बाबा का कृपा सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. समुद्रात जसं किती पाणी हे सांगता येतं तसं देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी किती दया आहे सांगता येत नाही. देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी खूप दया असते. तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात तुकोबारे हात कृपेचा वचनाला फिरणारे बाकीचे लोक असतात पण देव मात्र वचनाला कधी फेरत नाही. तो आपला दिलेला शब्द खरा करतो. हा देवाचा कृपाळपणा दयाळपणा. तुकोबारा म्हणतात मीच वर्णन करतो असं नाही की तू कृपाळ दयाळू. माग पुराणांनी देखील तुझं असं वर्णन केलेलं की तू कृपेचा सागर दयेचा सागर. देवा तू कृपा करुणा सिंधू कोशी मायबापांचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू तुळशी भोबंधू किंवा देवा तुमचा कृपाळ भक्त प्रतिपाल दिनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी किंवा बहु आई करुणावंत
अनंत देव कृपाळू आहे, दयाळू आहे. हे देवाचं वर्णन केवळ मीच करतो असं नाही, पुराणांनी देखील देवाचं असंच वर्णन केलेलं आहे. तुकावणे दूध वर्णिती पुराणी होय नारायणी दया सिंधू. तुकोबरा म्हणतात तू दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे असं पुराणांनी देखील तुझं वर्णन केलेलं आहे. चोवेदी दान शाही शास्त्री कारण ठरले पुराणे ऋषी भाषी. सगळे 18 पुराणांनी काय गायलं असेल? भगवंताचा कृपाळूपणा गायलेला आहे, भगवंताचं चरित्रच गायलेलं आहे, भगवंताचे गुणवादच गायलेले आहेत. म्हणून तुकोबरा म्हणतात तुकावणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणी दया सिंधू. आंबरशेसाठी जन्म सुशीली दुष्ट निर्धारिली किती ढोकार Oh,